आमदार झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी इथं यापूर्वी बऱ्याच वेळेस आलो, परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आलो. आज एक आमदार म्हणून आल्यानंतर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं आज मी आमदार झालोय. निश्चित मला एक आल्यानंतर तिथं समाधान लावलं. त्या विचारामुळंच, त्यांच्या संविधानामुळंच मी सांगेल का मी आमदार झालो. कारण ज्या पद्धतीने यापूर्वी फेक नरेटिव्ह पसरवले गेले होते, त्यात आम्ही कुठंतरी यशस्वी ठरलो. ज्या राजकीय द्वेषाने हेतूने यापूर्वी झालं होतं ते खोडून काढण्यात यशस्वी झाल्यामुळंच मी समजेल का मी एक लोकप्रतिनिधी झालो. निश्चित मी यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना फडणवीस साहेबांबरोबर संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख होतो. त्यामुळं फडणवीस साहेबांच्या वाटचालीला खूप शुभेच्छा. ज्या पद्धतीने महायुतीचं सरकारचा विकास कामाचा स्पीड चालू होता, भविष्यात सुद्धा तो त्या पद्धतीने सुरू राहील अशी मला आशा आहे, खात्री आहे. नाही, आता आमदार होणं हेच मी माझ्या दृष्टीने माझं भाग्य समजतो. आता शेवटी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे जे काय निर्णय घेतील, एक कार्यकर्ता म्हणून निश्चित त्याचं स्वागत राहील.